नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये। आज नेहमीप्रमाणे आपण एक स्कॉलरशिप एक्झाम्स घेऊन आलेलो आहोत। स्कॉलरशिप एक्झाम कोणती हे लक्षात घ्यायचं आहे। अजिम प्रेमजी फाउंडेशन स्कॉलरशिप 2026 ची आउट झालेली आहेत, तिचे फॉर्म सुरू झालेले आहेत। आता नेमकं ही स्कॉलरशिप कोणासाठी आहेत, हिची स्कॉलरशिप किती मिळणार आहे, तिचा फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट्स काय काय लागणार, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये। लक्ष द्या, अजिज प्रेमजी फाउंडेशन स्कॉलरशिप आहे। ही फाउंडेशन ही स्कॉलरशिप कोणाला मिळते? ही स्कॉलरशिप मिळत असते अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्सला। आता अंडर ग्रॅज्युएट म्हणजे काय? जे पीजी ला नाहीयेत, म्हणजे जे 12th नंतर ग्रॅज्युएशनला ज्यांनी घेतलंय। आता ग्रॅज्युएशन म्हणजे काय? बीसीएस, बीएससी, बीटेक, जे ग्रॅज्युएटेड स्टुडंट आहेत, जे फर्स्ट इयर मध्ये आहेत, सेकंड इयर मध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप आहे। आता स्कॉलरशिप किती बघा, राऊंड 1, आता 2 ऍप्लिकेशन, याचे राऊंड 2 होतात। पहिला राऊंड आहेत ऍप्लिकेशन 10 ऑगस्ट पासून सुरू झालेले आहेत, तर 31 ऑगस्ट पासून पर्यंत आहेत। तर 30,000 रुपये पर वर्ष, म्हणजे जर 4 वर्षाचं आपलं ग्रॅज्युएशन आहे तर 30,000 रुपये आपल्याला भेटणार आहेत। म्हणजे 4 त्रिक 12, 1,20,000 रुपये आपल्याला मिळणार आहेत। त्याच्यामधून अवॉर्ड अमाऊंट 30,000 अॅन्युअली पेड इन 2 इन्स्टॉलमेंट, म्हणजे 2 इन्स्टॉलमेंट मध्ये 15-15च्या प्रत्येक वर्षी 30,000 रुपये। पहिला राऊंड सुरू झालेला आहे 10 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट पर्यंत, म्हणजे उद्या सुरू होणार आहेत। आज 9 ऑगस्ट आहे, उद्या 10 ऑगस्ट। सेकंड राऊंड सुरू होईल जानेवारी 10 ते 31 जानेवारी, असे 20-20 दिवसांचा टाइम पिरियड तुम्हाला आहेत। याच्यासाठी कोणतीही ऍप्लिकेशन भरण्यासाठी फी नाहीये, पूर्णपणे फ्री आहेत ते तुमच्यासाठी। त्याच्यानंतर ही कुठून भरायची बघा, अजिम प्रेमजी फाउंडेशनचं जे पोर्टल आहे, ती ऑफिशियल वेबसाईट आहे, तिथून तुम्ही याचा फॉर्म भरू शकता। पुढे दाखवणार पण मी बघा। टार्गेटेड ऑडियन्स, सगळ्यात जास्त ऑडियन्स कोणाला टार्गेट केली? फिमेल स्टुडंट, ज्यांचं लो इन्कम आहेत, ज्यांना जास्त पैसे नसल्यामुळे, आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे शिक्षण घेता येत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप असणार आहे। Academic year requirement must be first year regular student pursuing undergraduate degree or diploma. डिग्री किंवा डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप आहे। डिग्री किंवा डिप्लोमाच्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना आणि मोस्ट ऑफ द जास्त करून मुलींना याची सुविधा आहे। एज्युकेशनल बॅकग्राऊंड, 10वी आणि 12वीचं तुमचं गव्हर्नमेंट स्कूल म्हणजे झेडपी शाळेतून तुम्हाला काय पाहिजेत? पास आउट तुम्ही झालेले असले पाहिजेत। रिक्वायर्ड डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत? आधार कार्ड, फोटो, सिग्नेचर, 10वी आणि 12वीचं मार्कशीट, कॉलेज ऍडमिशन प्रूफ म्हणजे बोनाफाईड वगैरे, नाहीतर टीसी, आणि इन्कम सर्टिफिकेट, आणि बँक अकाउंट म्हणजे बँक पासबुक तुम्हाला इथे लागणार आहे। आता ही अजिज प्रेमजी स्कॉलरशिपची ही ऑफिशियल वेबसाईट आहे। त्याच्यावर जर तुम्ही गेले तर इथे तुम्हाला खाली बघू शकतात बघा, न्यू ऍप्लिकेशन आहेत। ज्यांना न्यू ऍप्लिकेशन भरायचंय त्यांनी इथून न्यू ऍप्लिकेशन भरू शकतात, आणि ज्यांनी मागच्या वर्षी भरले आहेत, आता ते सेकंड इयरला आहे, त्यांचं रिन्युअल म्हणजे नवीन अजून एकदा भरण्यासाठी इथे रिन्युअल आहे। इथे जर तुम्ही 26-27 मध्ये गेले तर इथे तुम्हाला फॉर्मचे लॉग इन, रजिस्टर ऑलरेडी, आता स्कॉलरशिप, व्हॉट्सअप वगैरे सगळं काही रिन्युअलचं आहेत, आणि लॉग इन ऑलरेडी, रजिस्टर वगैरे असल्यात फॉर्म भरून, तर इथे तुम्हाला सगळ्या डिटेल्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत। बघा, युजर नेम, पासवर्ड जर तुम्ही ऑलरेडी लॉग इन असला तरच आहेत, आणि जर ऑलरेडी लॉग इन नसेल, नवीन फॉर्म जर भरायचा असेल तर आपण पूर्ण डिटेल्स याच्यावर व्यवस्थितरित्या बघून भरू शकतो। आता याच्यात पण काही अडचणी जर तुम्हाला आल्या तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायच्या आहेत, नाहीतर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, तिथे जाऊन आम्हाला ग्रुपमध्ये जॉईन व्हा, आणि लवकरात लवकर या स्कीमचा तुम्ही फायदा घ्या। आणि अजून अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन स्कॉलरशिपसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।